नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या प्रदीप रावसाहेब या युट्यूब चॅनलवर, जिथं आपण गणिताला एकदम सोपं करून टाकतो. आतापर्यंत आपण विविध घटकांवरील गणिताच्या व्हिडिओ पाहिल्या. आजचा जो घटक निवडलेला आहे तो म्हणजे नफा तोटा. कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, त्यावर नफा तोटावर प्रश्न असतातच. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ स्कॉलरशिप परीक्षेला, NMMS परीक्षेला, TET असेल, CTET असेल, MPSC असेल, UPSC असेल, तलाठी भरती, पोलीस भरती या सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे. कारण सगळीकडे नफा तोटाचे प्रश्न जे आहेत ते सारखेच येतात. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी बेसिक लेवल पासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंतची उदाहरणं पाहणार आहोत. टोटल 43 उदाहरणं आज आपण पाहणार आहोत, पण ती अत्यंत सोप्या पद्धतीने पाहणार आहे. कुठेही सूत्रांचा मारा करणार नाहीये, तर त्यातलं बेसिक समजावून सांगणार आहे, जेणेकरून आपल्याला सूत्र घोकमपट्टीने पाठ करावी लागणार नाहीत. त्यातलं बेसिक कळेल आणि आपण कधीही आयुष्यामध्ये हे विसरणार नाही. नफा तोटाचं उदाहरण आयुष्यात परत कधीही आलं, कोणतंच सूत्र पाठ नसलं तरी देखील आपल्याला सोडवता येणार आहे. चला तर मग सुरुवात करूया नफा तोटाला. नफा तोटा म्हणजेच प्रॉफिट लॉस, आणि याला बेस आहे तो म्हणजे शेकडेवारीचा. शेकडेवारीचं भरपूर ऍप्लिकेशन या नफा तोटामध्ये होतं. त्यामुळे शेकडेवारीची जर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहिली नसेल तर ती आधी पाहून घ्या, म्हणजे हे समजायला अधिक सोपं होईल. नफा तोटा कुठे होतो तर प्रत्यक्ष व्यवहारामध्ये होतो. एखादा दुकानदार असतो, तो एक वस्तू खरेदी करतो आणि ती वस्तू ग्राहकाला विकतो. ज्या किमतीला खरेदी करतो ती असते खरेदी किंमत, ज्या किमतीला विकतो ती असते विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस. जर विक्री किंमत जास्त असेल आणि जास्तीचे पैसे मिळाले तर नफा होतो, आणि खरेदी किंमत जास्त आहे पण विकल्यानंतर कमी पैसे मिळाले तर तोटा होतो. वैसे घाटे का सौदा तो कोई करना नहीं चाहता, पण त्यावेळच्या परिस्थितीनुसार तोटा देखील होऊ शकतो. याच्यामध्ये अजून एक येणारी पुढे जाऊन गोष्ट आहे ती म्हणजे छापील किंमत. वस्तूवर जी छापील किंमत असते, जी पाहून आपण दुकानदाराला पैसे देत असतो, प्रत्यक्षात दुकानदाराला त्या छापील किमतीवर ती वस्तू मिळालेली नसते, त्यापेक्षा कमी किमतीला मिळालेली असते. ती असते त्याची खरेदी किंमत, आणि दुकानदार जो विक्री करतो ती असते विक्री किंमत. छापील किमतीवर सूट देऊन विक्री किंमत आपल्याला मिळत असते. त्यावरील उदाहरणं जेव्हा येतील तेव्हा ते अजून आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. नफा तोटामध्ये आहे खरेदी किंमत, नफा तोटा आणि विक्री किंमत. तर यामधलं रिलेशन जे आहे ते विविध उदाहरणांच्या माध्यमातून आता आपण समजावून पाहणार आहोत. चला जाऊयात आजच्या पहिल्या उदाहरणाकडे. सुरुवात करूया अगदी बेसिक उदाहरणापासून. एका वस्तूची खरेदी किंमत ₹200 व विक्री किंमत ₹250 आहे, तर नफा किती? तर यामध्ये सुरुवातीला असते ती म्हणजे खरेदी किंमत आणि शेवटी असते ती म्हणजे विक्री किंमत. इथे खरेदी किंमत सांगितली आहे 200 आणि विक्री किंमत सांगितलेली आहे 250. खरेदी आणि विक्री या दोघांमध्ये जे रिलेशन आहे ते असतं एकतर नफ्याने किंवा तोट्याने. म्हणजेच विक्री किंमत इथे जर पाहिली तर आहे 250 आणि खरेदी किंमत आहे 200, तर 200 रुपये आधी खर्च केले होते आणि ती वस्तू विकल्यानंतर मिळाले 250, म्हणजेच 50 रुपये जास्त मिळाले. ते जास्त मिळालेली रक्कम म्हणजेच असते नफा. म्हणजेच नफा काढत असताना आपण विक्रीमधून खरेदी वजा करतो. या ठिकाणी 250 वजा 200, नफा झालेला असणार आहे 50 रुपये, जो आहे पर्याय क्रमांक बी. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे दुसरा प्रश्न. खरेदी किंमत ₹500 आणि विक्री किंमत ₹450 आहे, तर तोटा किती? इथेही तसंच खरेदी आणि विक्री यांना जोडणारा दुवा तो असतो म्हणजे नफा किंवा तोटा. इथे तोटा झालेला आहे. तर खरेदी किंमत आहे 500 आणि विक्री किंमत आहे 450. इथे काय झालं, 500 रुपयांना घेतलेली वस्तू 450 रुपयांनाच विकली, म्हणजे कमी पैसे मिळाले. कमी पैसे मिळाले म्हणजेच तोटा झाला, म्हणजेच लॉस झाला. किती रुपये कमी मिळाले तर 500 वजा 450, 50 रुपये कमी मिळाले. कमी मिळालेली जी रक्कम आहे तो म्हणजेच असतो तोटा, जो की आहे पर्याय क्रमांक सी, 50 रुपये तोटा झाला. चला पाहू पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न तिसरा. खरेदी किंमत व विक्री किंमत समान असतील तर काय होईल? म्हणजेच खरेदी बरोबर जर विक्री असेल, 500 रुपयांना वस्तू घेतली आणि विकल्यावर पण 500च मिळाले, तर काय होईल? नफा होईल, तोटा होईल? तर ना नफा ना तोटा. नफाही झाला नाही आणि तोटाही झाला नाही. असं कधी होतं, जेव्हा कधी बाजारामध्ये एखादी वस्तू आता पडूनच राहिली दुकानात, तर ते भांडवल मोकळं करूया म्हणून ती वस्तू आहे त्या किमतीलाही दुकानदार विकून टाकतात. तो म्हणजेच असतो ना नफा ना तोटा. किंवा ज्या सामाजिक संस्था आहेत या काय करतात, गरीब होतकरू जे विद्यार्थी आहेत, नागरिक आहेत, यांना मदतीसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर दुकानं चालवतात, स्टॉल्स लावतात. म्हणजे ज्या किमतीला वस्तू आणल्यात त्याच किमतीला ते विकून टाकतात, जेणेकरून त्यामधून गरजू लोकांची मदत होत असते. खरेदी आणि विक्री जर समान असेल तर त्यात ना नफा ना तोटा होतो. पाहूया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4. खरेदी किंमत ₹500 आहे व नफा 80 आहे, तर विक्री किंमत किती? पाहता, खरेदी किंमत आहे 500
नफा आहे 80, नफा झालेला आहे 80 आणि आपल्याला विचारली आहे विक्री किंमत किती. तर एक गोष्ट माहिती आहे, जर नफा होतो याचा अर्थ विक्री किंमत ही जास्त असणार आहे, खरेदी किमतीपेक्षा जास्त असणार आहे. मग 500 रुपये खरेदी, नफा 80 रुपये झालाय, म्हणजेच विकली कितीला असणार आहे ती 500 अधिक 80 बरोबर कितीला, 580 रुपयांना ती वस्तू विकलेली असणार आहे, म्हणजेच त्या वस्तूची विक्री किंमत असणार आहे 580. हळूहळू आपण काठीण्य पातळी वाढवत नेणार आहोत. पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. खरेदी किंमत रुपये 900 आहे व तोटा 150 आहे, तर विक्री किंमत किती. पहा, खरेदी किंमत दिलेली आहे ती आहे 900, तोटा दिलेला आहे, तोटा आहे 150 आणि आपल्याला विचारली आहे विक्री किंमत किती. तर आपल्याला माहिती आहे, जेव्हा तोटा होतो तेव्हा जास्त पैशांना घेतलेली वस्तू कमी पैशांना विकली जाते, त्यावेळेस तिथे तोटा होत असतो. इथे 150 रुपये तोटा झाला, याचाच अर्थ 900 रुपयांपेक्षा 150 रुपये कमी मिळाले ती वस्तू विकल्यानंतर, म्हणजेच इथं विक्री किंमत येणार आहे 900 वजा 150, म्हणजेच ती येणार आहे 750 रुपये. म्हणजेच विक्री किंमत आलेली आहे 750 रुपये. यामधलं रिलेशन आपल्या लक्षात येत असेल. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. विक्री किंमत रुपये 1800 आहे व नफा 450 आहे, तर खरेदी किंमत किती. आता पहा, इथे दिलेली आहे खरेदी आपल्याला काढायची आहे, नफा दिलेला आहे, नफा आहे 450 आणि विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे, विक्री किंमत आहे 1800. आता इथे एक लक्षात घ्या, इथं झालेला आहे नफा, नफा झाला म्हणजे कमी पैशांना घेतली, जास्त पैशांना विकली. जास्त किती रुपये मिळाले, 450 रुपये मिळाले, म्हणजे खरेदी किंमत जी आहे ही 1800 पेक्षा 450 रुपयांनी कमी असणार आहे. म्हणजेच खरेदी किती येणार आहे, 1800 वजा 450 आणि ही वजाबाकी केल्यानंतर आपल्याला मिळतील 1350. याचाच अर्थ खरेदी जी आहे ही खरेदी किंमत असणार आहे 1350, जो की आहे पर्याय क्रमांक सी. सोप्या सोप्या प्रश्नात इथं उलट प्रवास केला आपण. खरेदीवरून विक्री काढणे हा सरळ प्रवास आहे, विक्रीवरून खरेदी काढणे हा उलट प्रवास आहे. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. विक्री किंमत रुपये 1125 आहे व तोटा रुपये 375 आहे, तर खरेदी किंमत किती. हा देखील उलट प्रवासावरचा प्रश्न आहे. खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे, तोटा आपल्याला दिलेला आहे, तोटा आहे 375 आणि विक्री किंमत जी आहे ती देखील आपल्याला दिलेली आहे, ती आहे 1125. आता इथे लक्षात घ्या, इथे तोटा झालाय. तोटा झाला याचा अर्थ काय, जास्त किमतीला वस्तू घेतली आणि कमी किमतीला विकली गेली. कितीने कमीला विकली, 375 रुपये कमी मिळाले, तेव्हा 1125 आहेत. मग खरेदी जी आहे ती विक्रीपेक्षा मोठी असणार आहे. कितीने मोठी असणार आहे, 375 ने. म्हणजेच इथं खरेदी किंमत जी आहे ती 1125 अधिक 375 असणार आहे. का बेरीज होणार आहे, तर खरेदी किंमत जास्त असणार आहे तोटा झाल्यामुळं, आणि ती कितीने जास्त असणार आहे, तोटा एवढी जास्त असणार आहे विक्री किमतीपेक्षा. ही बेरीज केली, 5 5 10, हे 10, 5 आणि हे 1, म्हणजेच 1500 रुपये ही त्या वस्तूची खरेदी किंमत असणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक सी. चला पाहूयात पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8 आणि आपण आता जरा नेक्स्ट स्टेजला जातोय. शेकडेवारीचं नफा तोटा मधलं ऍप्लिकेशन आता सुरू होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुम्हाला सूत्रांच्या जाळ्यामधून मी मोकळं करणार आहे आज. कोणतीही किचकट सूत्र तुम्हाला पाठ करावी लागणार नाहीयेत, इतकं सोपं करणार आहे आज नफा तोटाला. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तुमच्या ज्या काही शंका असतील त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब केल्यामुळे तुमचं आणि आमचं कॉन्टॅक्ट चांगले राहणार आहे. पुढच्या येणाऱ्या व्हिडिओ सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि व्हिडिओ तुम्हाला लवकर सापडणार आहेत. चला पाहूया प्रश्न. खरेदी किंमत रुपये 400 आणि विक्री किंमत 500 आहे, शेकडा नफा किती. चला, पहिलं तर माहिती आहे आपल्याला, खरेदी आहे 400, विक्री आहे 500. खरेदी आणि विक्री यांना जोडणारा जो दुवा आहे तो म्हणजे नफा. आता पहा, 400 ला घेतली, 500 ला विकली, म्हणजे 100 रुपये नफा झालेला आहे. आता इथे एक लक्षात घ्या, 400 रुपये गुंतवल्यावर 100 रुपये नफा झालेला आहे, हे आपल्याला इथे दिसतंय. पण आपल्याला विचारले काय, शेकडा नफा किती, म्हणजे जर 100च रुपये गुंतवले असते तर किती नफा झाला असता. दोन पद्धती आहेत, दोन्ही पण मी तुम्हाला सांगणार आहे. जी सोपी वाटेल त्याने सोडवा. पहिली म्हणजे 400 रुपयांना 100 रुपये नफा, तर 100 रुपयांना किती नफा. त्रैराशिक मांडलं
मग इथे काय करणार, तिरकस गुणाकार करणार आणि इथे येणार x गुणिले 400 बरोबर 100 गुणिले 100. ते 400 इकडे गुणिले आहेत, तिकडे जाऊन भागिले होणार आहेत, म्हणजेच x इज इक्वल टू येणार आहे 100 गुणिले 100 भागिले 400 आणि यातले 0 0 0 0 गेट कॅन्सल. 100 भागिले 4 आले 25%. म्हणजे 100ला किती 25, म्हणजेच यामध्ये शेकडा नफा जो आहे तो 25% असणार आहे. किंवा दुसरी पद्धत, दुसऱ्या पद्धतीत काय करणार, डायरेक्ट लिहू शकता तुम्ही 400 रुपयांवर 100 रुपये नफा तर 100 रुपयांना किती. जेव्हा कधी शेकडा काढायचा असतो तेव्हा आपण त्याला 100 ने गुणतो, तेच इथं वापरलेलं आहे. 100ला छेद काही नाही म्हणजे 1 आहे, इथेही 2 0 2 0 गेले आणि राहिले काय 100 भागिले 4 म्हणजेच हे आले 25. म्हणजे इथे झालेला नफा जो आहे तो असणार आहे 25%. दोन्ही पद्धती सांगितल्या, जी सोपी वाटेल ती वापरा, पण पुढे जाऊन आपल्या जास्त कामाला ही पद्धत येणार आहे. फक्त जेव्हा शेकडा नफा काढायचा असेल तेव्हा तुम्ही या पद्धतीने काढू शकता. शेकडा नफा हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो. हे तुलना कुणाशी केली जाते, खरेदी किमतीशी. एवढ्या खरेदी किमतीवर एवढा नफा झाला तर 100 रुपयांवर किती, त्यात विक्री किमतीचा संबंध नसतो. जेव्हा कधी प्रश्नामध्ये शेकडा नफा हा शब्द येईल तेव्हा एक लक्षात ठेवायचं की आपल्याला पहिली खरेदी किंमत शोधावीच लागणार आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9. एका व्यापाऱ्याने 25 रुपये डझन दराने 25 डझन संत्री खरेदी केली व 32 रुपये डझन दराने विकली, शेकडा नफा किती. तर शेकडा नफा काढण्यासाठी आपल्याला माहित पाहिजे ती म्हणजे खरेदी आणि नफा माहित पाहिजे. आता इथे पहा, खरेदी किंमत आपल्याला दिलेली आहे 25 रुपये डझन दराने 25 डझन संत्री खरेदी केली, म्हणून 25 गुणिले 25 करत बसायची गरज नाही. ते कधी करायचं, जर मध्ये काही संत्री खराब झाली, इतर काही वेगळा प्रॉब्लेम असेल तर 1 डझनावर झालेला शेकडा नफा आणि 25 डझनावर झालेला शेकडा नफा हा सारखाच असतो, कारण तो फक्त 100 अशी तुलना केलेला असतो. इथं खरेदी जी आहे 25 रुपये डझन दराने आहे आणि विक्री जी आहे ती 32 रुपये डझन दराने आहे. मग नफा किती झाला, तर 25 पेक्षा 32 किती जास्त, 7 रुपये जास्त मिळालेले आहेत. मग 25 वर 7 रुपये जास्त मिळतात तर 100ला किती मिळतील. मग इथे तेच होईल 7/25 गुणिले 100. म्हणजेच काय, 25ला 7 जास्त मिळाले तर तेच शेकडेवारीमध्ये आपल्याला काढायचंय. 25 एके 25, 25 चोक 100, 7 चोक झाले 28. म्हणजेच यामध्ये जो झालेला शेकडा नफा आहे तो असणार आहे 28%. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10. खरेदी किंमत रुपये 600 व विक्री किंमत रुपये 540 आहे, शेकडा तोटा किती. जेव्हा शेकडा येईल तेव्हा खरेदी सोबतच तुलना करायची आहे, हे आपल्या लक्षात असू द्या. खरेदी तोटा विक्री. खरेदी किंमत आहे 600 आणि विक्री किंमत आहे 540. खरेदी किंमत जास्त आहे, विक्री किंमत कमी आहे, म्हणजेच यामध्ये झालेला आहे तोटा. आणि किती रुपये कमी मिळाले, 600 वजा 540 म्हणजे 60 रुपये कमी मिळाले, 60 रुपये तोटा झालेला आहे. तर आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे. तो काढत असताना काय करणार आपण, 60 रुपये तोटा 600 रुपयांवर तर 100 रुपयांवर किती, या पद्धतीने आपण हा काढणार आहोत. या ठिकाणी काय होईल, हे 2 झिरोज गेले, 6 एके 6, 6 गुणिले 10 होतात 60. म्हणजेच यामध्ये झालेला जो तोटा आहे तो 10% तोटा झालेला असणार आहे. सेम आहे शेकडा नफा काढण्याचं, शेकडा तोटा काढण्याचं. तोटा भागिले खरेदी गुणिले 100 करतो आपण, असं सोडवा. किंवा त्रैराशिक मांडून 600 रुपयांना 60 रुपये तोटा तर 100 रुपयांना किती तोटा, हे तिरकस गुणाकार करून जरी सोडवलं तुम्ही तरी सुद्धा उत्तर हेच येणार आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11. एक वस्तू रुपये 6ला विकल्याने रुपये 2 नफा होतो. पहा, खरेदी हा नफा आणि ही विक्री. 6 रुपयांना विकल्याने, 6ला विकल्यामुळे रुपये 2 नफा होतो, 2 रुपये नफा होतो. म्हणजे खरेदी किंमत किती असणार आहे, 6 वजा 2 4, 4लाच घेतला, 2 रुपये जास्त मिळून विकली आणि 6 रुपये मिळाले. पुढे प्रश्न विचारलाय आपल्याला, तीच वस्तू रुपये 3ला विकल्यास शेकडा नफा किंवा तोटा किती होईल. आता तीच वस्तू काय केली, 3 रुपयांना विकली. खरेदी किंमत तर आहे तीच राहणार आहे 4, पण या ठिकाणी 4ला घेतलेली आहे आणि 3ला विकली, म्हणजे कमी पैसे मिळणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी होणार आहे तो म्हणजे तोटा होणार आहे. आणि तोटा किती होणार आहे, 1 रुपया तोटा होणार आहे. आता बस याची शेकडेवारी काढायची आपल्याला. ती कशी काढणार, 1 रुपये तोटा 4 रुपयांवर. खरेदी किमतीवरच शेकडा नफा तोटा काढायचा आहे.
₹1 तोटा 4 रुपयांवर होतो, तर 100ला किती, त्याला 100ने गुणणार आहे आपण. 4 एके 4, 4 25 100. म्हणजेच या ठिकाणी जो तोटा आहे तो किती होणार आहे, 25% तोटा होणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक सी, हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12. खरेदी किंमत ₹1500 आहे, शेकडा नफा 20% आहे, विक्री किंमत किती. हे खूप महत्वाचे टॉपिक आता चालू झालेला आहे, खूप महत्वाचं आहे, कारण याच्यावर आधारितच पुढचे सगळे प्रश्न असणार आहेत. तर यामध्ये एक लक्षात घ्या, खरेदी किंमत जी आहे ती आहे 1500. त्यानंतर शेकडा नफा आपल्याला दिलेला आहे, नफा जो आहे तो शेकडा दिलाय आणि तो आहे 20%. आणि विक्री किंमत आपल्याला काढायला सांगितलेली आहे, विक्री किंमत किती येईल. तर हे सोडवायच्या सुद्धा 2 पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे. पाहूयात त्या. पहिली पद्धत म्हणजे आपण त्रैराशिक मांडूयाच. त्रैराशिक मांडणार म्हणजे कसं, 20% नफा म्हणजे 100 रुपयांना घेतलेली वस्तू 120 रुपयांना विकली जाणार. 20% नफा म्हणजेच काय, 100 वर 20 रुपये जास्त मिळाले, म्हणजेच 20% नफा झाला. तर आपल्याला विचारले 1500 ला घेतलेली वस्तू किती रुपयांना विकली असेल. हे सोडवताना आपण काय करतो, तिरकस गुणाकार करतो. x गुणिले 100 इज इक्वल टू 120 गुणिले 1500. आता इथे पहा, हे 100 इकडे गुणिले आहेत, तिकडे गेल्यानंतर भागिले होतील, म्हणजेच x बरोबर येणार आहे 120 गुणिले 1500 भागिले 100. यातले 100 मधले हे 20 गेले, ते x किती आला, 120 गुणिले 15, 15 0 0 आणि 15 गुणिले 12 होतात 180. म्हणजेच 1800 ही त्याची विक्री किंमत असणार आहे. आता हे पूर्ण त्रैराशिक मांडून आपण एवढं सोडवलं, हे एका स्टेप मध्ये सोडवता येणार आहे आपल्याला. आणि खरेदीवरून विक्री काढणे हा सरळ प्रवास आहे. आता जे काही सांगतो हे खूप लक्ष देऊन ऐका. खरेदीवरून विक्री काढणे हा सरळ प्रवास आहे. सरळ प्रवास करत असताना काय करायचं, 1500 ही खरेदी गुणिले 20% नफा, याचाच अर्थ काय, 100 रुपयांना 120 रुपये मिळतात. इथून पुढे आपण अशीच मांडणी करणार आहोत. आणि हे म्हणजे काय, हेच आहे 120/100, 120/100 तेच आलेलं आहे. पण ते कसं आलं ते मी तुम्हाला इथे सांगितलंय. पण इथून पुढे मांडणी आपण अशीच करणार आहे. 20% नफा झाला, विक्री किंमत काढा. विक्री किंमत काढा म्हणजे खरेदीवरून विक्री हा सरळ प्रवास आहे. सरळ प्रवास करत असताना 100 हे आपले छेदात राहणार आहेत. 100 वर 120 रुपये मिळत आहेत. मग इथे हे सोडवल्यानंतर इथे पण हे 2 0 2 0 गेले, राहिले 15 गुणिले 120, तर ते आपण पाहिले आताच 1800 येतात, जी की आहे विक्री किंमत. असंच अजून उदाहरण पाहूया तोट्याचं. ते आहे खरेदी किंमत ₹2000 आहे, शेकडा तोटा 15% आहे, विक्री किंमत किती. आता हे पहा, आता इथून पुढे आपण एका स्टेप मध्ये सोडवत चालणार आहोत. आपल्याला खरेदी दिली आहे, हे मी मुद्दाम लिहितोय. शेकडा तोटा जो आहे, तोटा आहे तो आहे 15%, आणि आपल्याला विचारलेली आहे विक्री किंमत किती. आता हे सोडवत असताना 15% तोटा आहे, हे आपण एका स्टेप मध्ये सोडवणार आहोत. खरेदी किंमत आहे 2000 गुणिले खरेदीवरून विक्री काढायची आहे. खरेदीवरून विक्री काढायची म्हणजे सरळ प्रवास आहे, त्यामुळे 100चे झाले किती, 15% तोटा झाला. याचा अर्थ काय, 100 रुपयांना 15 रुपये कमी मिळाले, म्हणजे 100 वजा 15 आले किती, 85. 100ला 85च मिळाले. याच्यावरून आपल्याला डायरेक्ट विक्री किंमत मिळणार आहे. ती विक्री किंमत हे 20 गेले, 85 दुने होतात 170, आणि हा एक 0, म्हणजे 1700 जी आहे ती असणार आहे विक्री किंमत. पहा, हे एका स्टेप मध्ये याच्यामुळे सोडवता येते आपल्याला. नाहीतर आपल्याला काय करावं लागलं असतं, त्याचे 15% काढावे लागले असते, ते त्यात मिळवावे लागले असते, आणि मग विक्री किंमत मिळाली असती. हा आहे सरळ प्रवास. खरेदीवरून विक्री काढताना 100 वर झालेली वाढ वर लिहायची. पाहूया पुढचा प्रश्न. आणि हा आहे पुढचा प्रश्न क्रमांक 14. एखादी वस्तू ₹1200 ला विकली, शेकडा नफा 20% आहे, खरेदी किंमत किती. पहा, खरेदी किंमत काढायची, माहित नाहीये. नफा आपल्याला दिलेला आहे, नफा किती आहे, 20% आहे, आणि विक्री किंमत किती आहे ती आपल्याला दिली आहे, ती आहे 1200. आता इथे महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे, विक्री किंमत दिलेली आहे. विक्रीवरून खरेदी काढणे म्हणजे हा उलट प्रवास आहे. उलट प्रवास करायचा आहे आपल्याला. ही 1200 रुपये विक्री किंमत
आणि जेव्हा कधी विक्रीवरून खरेदी काढायची उलट यायचंय तेव्हा 100 डोक्यावर घ्यायचेत आपल्याला. 100 डोक्यावर घ्यायचेत आणि झालंय काय 20% नफा झालेला आहे. म्हणजेच काय 100ला 120 मिळालेले आहेत. विक्रीवरून खरेदी काढणे हा उलट प्रवास आहे म्हणून आपण 100 डोक्यावर घेतलेले आहेत आणि त्यात झालेला नफा असेल तो वाढवून छेदात लिहिणार आहे, तोटा असेल तो वजा करून छेदात लिहिणार आहोत. हे सरळ आणि उलट प्रवास जर तुमच्या लक्षात आले तर पुढची अनेक उदाहरणं आपली एका स्टेपमध्ये सुटणार आहेत आणि सगळी एका स्टेपमध्ये सुटणार आहेत. दाखवणार आहे मी तुम्हाला. 120 1 120 120 0 0 100 गुणिले 10 होतात 1000. तर त्याची खरेदी किंमत जी आहे ती असणार आहे 1000, जो की आहे पर्याय क्रमांक बी. एका स्टेपमध्ये सोडवलं आपण आणि पुढची सगळी उदाहरणं आपण एका स्टेपमध्ये सोडवणार आहे. फक्त तुमच्या एवढी गोष्ट लक्षात आली पाहिजे, जेव्हा उलट प्रवास आहे तेव्हा 100ला डोक्यावर घ्यायचे, अंशात घ्यायचे. जेव्हा सरळ प्रवास आहे तेव्हा आपले 100 छेदात असणार आहेत. चला पाहू पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15. एखादी वस्तू रुपये 900ला विकली, विक्री किंमत आहे 900, शेकडा तोटा 10% आहे, तर खरेदी किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे. खरेदी हा तोटा आणि ही आहे विक्री. हे मी दरवेळेस लिहिणार आहे का, सरळ की उलट हे तुमच्या लवकर लक्षात यावं म्हणून. वस्तू 900ला विकली म्हणजे विक्री किंमत 900 आहे, तोटा झालेला आहे 10% आणि आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. आता हे काढत असताना पहा, विक्रीवरून खरेदी काढायची म्हणजे उलट प्रवास आहे. सरळ उलट प्रवास समजून घ्या. आता उलट प्रवास म्हणजे ही विक्री किंमत 900 गुणिले उलट प्रवास म्हणजे काय 100 डोक्यावर घेणार, 10% तोटा. याचा अर्थ काय 100 रुपये गुंतवले तर 90च रुपये मिळतात. 10% तोटा म्हणजे 100 रुपयांना 90च रुपये मिळणार आहे. चालत तयार. आता हे 90 एके 90 आणि 90 दाय 900, 10 गुणिले 100. इथे पण आलेली आहे खरेदी किंमत 1000, जो की आहे पर्याय क्रमांक सी. एका स्टेप मध्ये सुटते, खूप सोपं होतंय. चला पाहू पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 16. विक्री किंमत रुपये 1750 आहे, शेकडा नफा 16.203% आहे, खरेदी किंमत किती. आता हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आलं, घाबरून नाही जायचं, काही अडचण नाही. खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे, नफा आपल्याला दिलाय, विक्री किंमत पण दिली आहे. विक्री किंमत आहे 1750, शेकडा नफा दिलाय 16.203%. याचाच अर्थ 16 48 आणि 2 झाले 50/3% आणि आपल्याला खरेदी किंमत काढायची. आता हे काढत असताना हे कॅल्क्युलेशन मध्ये जर तुम्हाला अडचण येत वाटत असेल तर पहिली जी पद्धत पाहिली आपण त्या पद्धतीने सोडूया आपण. जसं की नफा दिलाय आपल्याला 50/3%, याचा अर्थ खरेदी किंमत जर 100 असेल तर विक्री किंमत किती येणार आहे 100 अधिक हे 50/3, म्हणजेच हे किती होणार 3 गुणिले 100 300 अधिक 50 350/3. पाहता 100ला मिळताय 350/3, तर आपल्याला विचारलेलं आहे 1750 हे किती रुपयांचे मिळालेले असते. आता हे सोडवायला काय करणार, तिरकस गुणाकार करणार आहोत. म्हणजे x गुणिले 350/3, x गुणिले 350/3 इज इक्वल टू काय येणार आहे 1750 गुणिले 100, 1750 गुणिले 100. आता हे 350/3 तिकडे गेल्यावर 3/350 होणार आहेत. 1750 गुणिले 100 गुणिले 3/350. आणि आता इथे भाग देऊया आपण, 0 0 गेले, 35 ने भाग देऊया. 35 दुने 70 दुने 140 चोक आणि 35 5 175 आणि हा 0 0. x इज इक्वल टू आला 50 गुणिले 3 झाले 150 आणि गुणिले 10 हे 150 वर 1 0, म्हणजे 1500 जी आहे ती त्या वस्तूची खरेदी किंमत असणार आहे. इथे हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात असल्यामुळे आपण त्याचं त्रैराशिक मांडून सोडवलेलं आहे. म्हणजेच 16.203% म्हणजेच 50/3% होतात. म्हणजेच शेकडा नफा एवढा आहे तर 100 रुपयाला किती मिळणार आहेत 100 अधिक हे 50/3, म्हणजेच 100ला मिळणार आहे 350/3, तर किती रुपयांना 1750 रुपये मिळालेले असतील. असं त्रैराशिक मांडून सोडवले. थोडीशी काठिण्य पातळी वरची आहे पण सिस्टमॅटिकली सोडवल्यावर काही अवघड नाही. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17. सगळे व्हरायटीचे प्रश्न घेतलेले आहेत. एक से बडकर एक प्रश्न शोधून आणलेला आहे तुमच्यासाठी. एक वस्तू 1200 रुपयास विकल्यास म्हणजे विक्री दिलेली आहे 1200,
खरेदी किमतीच्या 1/11 पट तोटा होतो. ही इकडे खरेदी किंमत आणि हा आहे तोटा. आता काय म्हटले, खरेदी किमतीच्या 1/11 पट तोटा होतो. याचाच अर्थ खरेदी किमतीला 11 ने भागल्यावर जेवढे येईल तेवढा तोटा होतो. मग इथं सोपी टेक्निक काय असते माहितीये का, छेद याचा 11 आहे ना, 1/11 पट, तर आपण असं म्हणूया की खरेदी किंमतच आमची 11x होती. खरेदी किंमत जर 11x असेल तर तोटा त्याच्या 1/11 पट आहे. म्हणजे 11x गुणिले 1/11 केल्यावर 11 × 11 होतील आणि तोटा किती असणार आहे, x येणार आहे. म्हणजे तोटा असणार आहे x. बस आता आपल्याला इथं समीकरण मिळालं. तर खरेदी 11x, तोटा एवढा, विक्री एवढी. याचा अर्थ जेव्हा तोटा होतो तेव्हा खरेदी किंमत जास्त असते, विक्री किंमत कमी असते. तेवढंच सोडवायचं इथं आपल्याला की ही खरेदी किंमत 11x आहे, त्यातून हे x रुपये कमी मिळाले, तेव्हा मिळालेले आहेत 1200 रुपये. 11x - x होतात 10x, बरोबर आले 1200. हे 10 तिकडे जाऊन भागिले होतील. x बरोबर होणार आहे 1200 भागिले 10, म्हणजेच आले ते 120. तर 120 काय आली, x ची किंमत आली. आपल्याला विचारलेलं आहे त्या वस्तूची खरेदीची किंमत किती. खरेदीची किंमत आहे आपली 11x. 11x खरेदी बरोबर 11x. x ची किंमत टाकूया 11 गुणिले 120. हा 1 0, 11 चा वर्ग 121 आणि त्यात 11 मिळवले की होतात 132. म्हणजेच 1320 ही त्या वस्तूची खरेदीची किंमत असणार आहे. सोपा आहे, पटीवर आधारित आहे. असाच अजून एक प्रश्न पाहूया. तो आहे प्रश्न क्रमांक 18. एक वस्तू 1200 रुपयास विकल्यास खरेदी किमतीच्या 1/9 पट नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती. इथे पुन्हा एकदा तेच मांडायचं आपल्याला. खरेदी झालेला आहे नफा आणि इकडे आहे विक्री. आपल्याला दिली आहे 1200 रुपयांना विकली, विक्री किंमत 1200. तेव्हा काय होतं, खरेदी किमतीच्या 1/9 पट तोटा होतो. इथं पण तसंच करायचंय, 1/9 भागिले 9 करायचंय. तर खरेदी किंमतच आपण 9x मानूया. खरेदी किंमतच मानली आपण 9x. त्याचा फायदा काय झाला, जो नफा आहे तो गुणिले 1/9 आहे, म्हणजेच नफा किती असणार आहे, x नफा असणार आहे. नफा झाला x. आता इथे नफा झाला याचा अर्थ काय, खरेदी किंमत कमी होती, एवढे पैसे जास्त मिळाले आणि विक्री किंमत जास्त आली, तेव्हा आपल्याला नफा झाला. याचाच अर्थ ह्या 9x मध्ये हे x मिळवल्यावर 1200 रुपये मिळाले. खरेदी अधिक नफा बरोबर विक्री किंमत आहे. हे होतील 10x बरोबर 1200. हे x बरोबर येतील 1200 भागिले 10, 0 गेले, x ची किंमत परत 120 आलेली आहे. ठीक आहे. आपल्याला विचारले काय, खरेदी किंमत विचारलेली आहे आणि ती आहे 9x. मग 9x बरोबर काय येणार, 9 गुणिले x ची किंमत शोधली आपण, ती आहे 120 आणि 12 9 होतात 108 आणि त्यावर हा 1 0, म्हणजे 1080 ही आलेली आहे त्या वस्तूची खरेदी किंमत. असे पटीवर जरी उदाहरण आले तरी सुद्धा खरेदी, विक्री आणि नफा तोटा यांचं जे रिलेशन आहे ते वापरून हे आपण अगदी सहज सोडवू शकतो. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 19. छापील किंमत. आता आपल्या गेम मध्ये एक नवीन व्हिडिओ आलाय, त्याचं नाव आहे छापील किंमत. आतापर्यंत होती खरेदी किंमत, नफा तोटा आणि विक्री किंमत. आता छापील किंमत आली आहे. छापील किंमत म्हणजेच मार्क्ड प्राइस, की वस्तूवर जी किंमत जी MRP छापलेली असते त्याला म्हणायचं छापील किंमत. आणि दुकानदार या छापील किमतीवर सूट देऊन ती वस्तू विकत असतो, तरी पण त्याला नफा होतो. त्याचं कारण काय, तर छापील किमतीपेक्षा देखील दुकानदाराची जी खरेदीची किंमत आहे ही कमी असते, त्यामुळे त्याला सूट देऊन सुद्धा नफा होत असतो. सूट देणं म्हणजेच काय, तेवढी किंमत कमी करणं. 50% सूट, याचा अर्थ 100 ची वस्तू 50 रुपये नका देऊ, 50च रुपये द्या, त्याला म्हणायचं 50% सूट. यातले रिलेशन व्यवस्थित समजून घ्या. सुरुवातीला असते ती म्हणजे छापील किंमत, त्यावरून दुकानदार करतो खरेदी, खरेदी केल्यानंतर दुकानदार करतो विक्री. आता यामध्ये छापील किमतीवर सूट दिल्यानंतर, छापील किमतीवर सूट दिल्यानंतर असते ती म्हणजे विक्री किंमत. आणि खरेदी आणि विक्री किंमत यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते असतं एकतर नफ्याचं किंवा तोट्याचं. हे व्यवस्थित समजावून घ्या. छापील किमतीवर सूट दिल्यानंतर मिळते विक्री किंमत आणि विक्री किंमत आणि खरेदी किंमत यामध्ये जे रिलेशन आहे ते असतं नफ्याचं किंवा तोट्याचं. मग यामध्ये कधी आपल्याला छापील किंमत देतील, सूट देतील आणि खरेदी किंमत विचारतील,
किंवा छापील किंमत देतील, सूट आणि नफा देतील आणि खरेदी किंमत विचारतील. असं यामधल्या वेगवेगळ्या गोष्टी देऊन वेगवेगळ्या गोष्टी विचारल्या जाणार आहेत. त्यासाठी हे रिलेशन पुन्हा एकदा सांगतो. छापील किमतीवर सूट देऊन मिळते ती म्हणजे विक्री किंमत, आणि खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांच्यामध्ये नफा आणि तोटा यानुसार संबंध असतो. चला पाहूया आत्ताच्या प्रश्नामध्ये काय आहे. छापील किंमत ₹2000 असून विक्री किंमत 1600 आहे, तर सूट किती? सरळ सरळ प्रश्न आहे, तो आपण सोडूया. छापील किंमत आहे 2000 आणि विक्री किंमत आहे ती आहे 1600. तर सूट किती दिली, म्हणजे किती पैसे कमी द्यायला लावले दुकानदाराने? 2000 वजा 1600 म्हणजे चालेल किती सूट? 400 रुपये दुकानदाराने सूट दिलेली आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 20. प्रत्येकी ₹100 छापील किमतीची 4 खेळणी, म्हणजे छापील किंमत किती झाली? 100 गुणिले 4, 400 रुपये छापील किंमत असलेली खेळणी काही सूट देऊन ₹360 ला विकली. सूट दिली आणि विक्री किंमत जी आहे ती आहे 360. शेकडा सूट किती विचारलेली आहे. आता इथे पहा, 100 ची खेळणी 360 लाच विकली, म्हणजे 100 मधून 360 गेले, राहिले किती? 40 रुपये सूट दिलेली आहे. आणि आता ही सूट आपल्याला विचारली आहे शेकडा किती. शेकडा किती याचा अर्थ पुन्हा तीच, 40 रुपये सूट दिली 400 रुपयांवर, कारण सूट ही नेहमी छापील किमतीवर दिली जाते. 400 वर 40 सूट दिली तर 100 ला किती असेल? तर इथे पहा, 0, हे 2 शून्य गेले, 4 एके 4, 4 10 40, म्हणजे सूट जी आहे ती असणार आहे 10% सूट दिलेली आहे. सोपं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 21. व्हिडिओमध्ये टिकून राहा, कारण आता खरे प्रो लेवलचे प्रश्न चालू होत आहेत. जिथं खरं चॅलेंज आहे, जिथं आपल्याला बुद्धीचा वापर करायचा आहे, चिकित्सकपणे विचार करायचा आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. छापील किंमत ₹800 आहे, 15% सूट दिली, विक्री किंमत किती? पाहता, छापील किंमत 800, एका स्टेप मध्ये सोडवणार आहे. सूट आहे ती आहे 15% आणि विचारलेला आहे विक्री किंमत किती? एका स्टेप मध्ये सुटेल. सूट म्हणजे काय? थोडक्यात वजा करायचे, तेवढे वजा करायचे. याचा अर्थ 800 गुणिले, आता छापील किमतीवरून विक्री किंमत काढणे हा सरळ मार्ग आहे, हा सरळ प्रवास आहे. विक्रीवरून छापील काढायला लावली तर तो उलट प्रवास होईल. छापीलवरून विक्री काढायची आहे आणि सूट दिली 15%, याचा अर्थ 100 चे फक्त 85 रुपये द्यावे लागतात. 100 वजा 15 85. सरळ जायचंय म्हणून 100 छेदात आहेत. जेव्हा उलट प्रवास असतो तेव्हा 100 ला आपण डोक्यावर घेतो. आता हे सोडूया. 100 एके 100, 100 8 800, 85 गुणिले 8, 8 पंचे 40, 8 8 64 आणि 4 68, 680. म्हणजेच त्या वस्तूची विक्री किंमत जी आहे ती असणार आहे 680. एका स्टेप मध्ये सोडवता आलं. हा झाला सरळ प्रवास. चला पाहूया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 22. एखाद्या वस्तूची छापील किंमत ₹2000 आहे. छापील किंमत आहे ती आहे 2000. अनुक्रमे 10% व 20% सूट दिली तर विक्री किंमत किती? आता याच्यावर सूट देताना काय केले? 2 टप्प्यात दिली. आधी दिली 10%, नंतर परत दिली 20%. 2 वेळा सूट दिलेली आहे. आता हे सोडवताना कसं करणार? एका स्टेप मध्ये सोडवणार. छापील किंमत 2000, आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. विक्री किंमत म्हणजे छापीलवरून विक्री काढणे, सरळ प्रवास आहे. गुणिले पहिल्या वेळेची सूट 10%, म्हणजे 100 चे 90 लाच ती वस्तू गेली. परत पुढे काय झालं? 20% सूट दिली, म्हणजे काय? 100 ची वस्तू 80 लाच गेली. सरळ जायचं म्हणून 100 छेदात आहे आणि जेवढी सूट आहे ती आपण त्यातून वजा केलेली आहे. त्यातले हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले, 1 2 1 2 शून्य गेले, राहिले काय? 8 गुणिले 9 72, 72 जुने होतात 144 आणि 144 वर आहे 1, हा इथला शून्य, म्हणजे 1440 ही त्या वस्तूची विक्री किंमत असणार आहे. पहा, यामुळे काय होतंय? कितीही किचकट उदाहरण झालं तरी सुद्धा ते एका स्टेप मध्ये सोडवता येते. पुढे अजून मजा येणार आहे, खूप सोपे होणार आहेत प्रश्न आपल्यासाठी हे. चला पाहूया. पुढे आहे प्रश्न क्रमांक 23. एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर 12% सूट देतो. सूट देतोय किती? 12% सूट देतोय. बर, मोबाईल ₹26,400 ला विकला. विक्री किंमत दिलेली आहे 26,400. तर छापील किंमत किती? आणि छापील किंमत विचारली. आता विक्री किमतीवरून छापील किंमत काढायची आहे, म्हणजे उलट प्रवास आहे.
उलट प्रवासात आपण 100ला डोक्यावर घेणार आहोत. म्हणजेच हे सोडवताना काय होईल, ही विक्री किंमत 26,400, उलट यायचंय म्हणून 100 डोक्यावर भागिले सूट 12% दिली. याचा अर्थ काय, 100 रुपयांची वस्तू 100 वजा 12 88लाच विकली. आणि आता हे सोडवायचं आपल्याला. 11ने भाग देऊया. 4 आणि 2 6 जातोय 11ने भाग. 11 8 88, इथे 11 2 22, 11 4 44, 11 0 0 11 0 0. आता ह्या 2400ला परत 8ने भाग जाईल. 8 त्रिक 24, 8 0 0 8 0 0. 300 गुणिले 1000, 3 1 3 आणि 2 आणि 2 4 0, 1 2 3 4 0. म्हणजेच त्या वस्तूची जी छापील किंमत होती एक्स, ती आली 30,000 रुपये. तो मोबाईल होता 30,000चा, त्याने 12% सूट दिली आणि 26,400लाच विकला. एका स्टेपमध्ये सोडवता आलं. उलट प्रवास होता म्हणून 100ला डोक्यावर घेतले. जी सूट होती ती 100 मधून वजा करून छेदात लिहिली. एवढं सोपं आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 24. खरेदी किंमत रुपये 800 आहे. खरेदी किंमत आहे 800. छापील किंमत रुपये 1200 आहे. छापील किंमत पण दिली आहे, ती आहे 1200. 25% सूट दिली, नफा किंवा तोटा किती? आणि ही विक्री किंमत. आता खरी गंमत चालू झाली आहे पहा. छापील किंमत 1200, खरेदी किंमत 800, 25% सूट दिली. आता यातलं रिलेशन व्यवस्थित समजावून घ्या. छापील किमतीवरून सूट दिल्यानंतर आपल्याला मिळत असते ती म्हणजे विक्री किंमत. सूट किती दिलेली आहे? 25% सूट दिलेली आहे. 25% सूट दिलेली आहे. याच्यावरून आपल्याला काय करावं लागेल, आधी विक्री किंमत काढावी लागेल. आणि खरेदी किंमत आणि विक्री किंमत माहीत झाल्यानंतर नफा किंवा तोटा आपण अगदी सहज काढू शकतो. आता 1200 वरून आपल्याला विक्री किंमत म्हणजे सरळ प्रवास आहे, तो कसा काढणार मग? 1200 गुणिले सरळ प्रवास आहे 100 छेदात 25% सूट दिली म्हणजे 100ची वस्तू 75लाच विकलेली आहे. भाग देऊया. हे 2 शून्य 2 शून्य गेले, राहिले 75 गुणिले 12. 12 पंचे 60, 6 12 7 84, 6 90, 900 रुपये विक्री किंमत मिळाली. 900 रुपये. आता पहा, खरेदी किंमत 800 होती, 25% सूट छापील किमतीवर दिल्यानंतर विक्री किंमत मिळाली 900. आता खरेदी 800, विक्री 900, म्हणजेच यामध्ये काय झालेला आहे? यामध्ये झालेला आहे नफा. आणि तो नफा किती आहे? 800 पेक्षा 100 जास्त मिळाले. 900 वजा 800 म्हणजे 100 रुपये नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक सी, रुपये 100 नफा. पुढे खूप अजून गमतीशीर आहेत उदाहरणं, चला पाहूया. पुढे आहे प्रश्न क्रमांक 25. खरेदी किंमत रुपये 750 आहे. छापील किंमत अशी ठेवली की 10% सूट दिल्यावर 20% शेकडा नफा होईल. छापील किंमत किती? बघा, विचार करा. तोपर्यंत मी जे काही दिलंय ते लिहून घेतो, तुम्ही विचार करा तोपर्यंत. छापील, त्यानंतर इथे असणारे खरेदी आणि असणारे विक्री. हे नेहमी हे लिहून घ्यायचं. छापील, खरेदी, विक्री. छापीलचं रिलेशन विक्रीशी, विक्रीचं रिलेशन खरेदीशी. छापील आणि खरेदीमध्ये काही रिलेशन नाही. तर पहा, खरेदी किंमत 750 आहे. ही इथं खरेदी आली 750. छापील किंमत अशी ठेवली की 10% सूट दिल्यावर, यामध्ये काय रिलेशन आहे? 10% सूटचं रिलेशन आहे. 10% सूट दिल्यावर 20% शेकडा नफा होईल. आणि खरेदी आणि विक्रीमध्ये जे रिलेशन आहे ते आहे 20% नफ्याचं रिलेशन आहे. आता आपल्याला आधी काय काढावी लागेल? विक्री किंमत काढावी लागेल. कशावरून? खरेदी, 20% नफा, त्याच्यावरून विक्री, आणि त्याच्यावरून रिव्हर्स यावं लागेल आपल्याला छापील किंमतीला. आता खरेदीवरून विक्री किंमत काढणे हा सरळ प्रवास आहे आणि विक्री किंमतीवरून छापील किंमत काढणे हा उलट प्रवास आहे. हे प्रवास लक्षात घ्या. खरेदीवरून विक्री काढणं हा सरळ प्रवास आहे आणि विक्रीवरून छापील किंमत काढणे हा उलट प्रवास आहे. आणि रिलेशन जे आहे ते 10% सूटचं आहे. आता खरेदीवरून विक्री काढूया. तर हे 750 गुणिले सरळ प्रवास आहे म्हणजे 100 छेदात येणार आहेत. यात झालेला आहे 20% नफा. 20% नफा म्हणजे 100चे मिळणार 120. ही जी आहे ही मिळाली विक्री किंमत. आता याच विक्री किंमतीवरून आपल्याला काय करायचंय? छापील किंमत काढायची आहे. 10% सूट जी आहे ती मिळवून, तर गुणिले हा उलट प्रवास आहे म्हणजे 100 अंशात येतील. आणि सूट किती दिलेली आहे? 10% सूट दिलेली आहे, म्हणजेच 100ची वस्तू 90लाच विकली गेली होती. चला हे सोडूया. हे 100 100 तर गेले. हा एक शून्य, हा एक शून्य गेला.
750 12 इथं भाग देऊया आपण. 3 त्रिक 9, 3 चौक 12 आणि ह्या 3 ने याला भागूया. 3 25 75 0 0. 250 गुणिले 4 राहिले. 250 गुणिले 4 म्हणजेच 25 चौक 100 आणि हा एक 0 म्हणजेच त्या वस्तूची छापील किंमत जी आहे ती असणार आहे 1000, जी आपल्याला विचारलेली आहे. पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात आलं असेल. याच टाईपची अजून उदाहरणं पाहूया. चला पुढे आहे प्रश्न क्रमांक 26. एखाद्या वस्तूची किंमत 20% वाढवून नंतर 20% कमी केली तर अंतिम परिणाम काय होईल? खूप सोपं आहे. आधी आहे 20% वाढ, त्यानंतर आहे 20% घट, कमी केली घट. तर पहा, ती वस्तू सुरुवातीला 100 रुपयांना होती असं आपण मानूया. 20% वाढ. आता पहा, नंतरचं विचारलेलं आहे. नंतरचं म्हणजे 100 छेदात येणार आहे. आधीच्या वरून आपण नंतरचं काढतोय, नंतरच्या वरून आधीचं नाही काढत येते. 100 छेदात 20% वाढ म्हणजे 100 झाले 120 गुणिले 20% कमी झाले म्हणजे 100 झाले 80. ओके, चला हे सोडवा. हे 100 गेले, त्यातला हा एक 0, हा एक 0 0 0 गेले. राहिले 12 गुणिले 8 झाले हे 96. आधी होते 100, नंतर झाले 96. काय झालं? 4% कमी झाले. 4% कमी झाले म्हणजेच काय? 4% तोटा झालेला आहे. सुरुवातीला पहिल्या 20 ने वाढले आणि 20 ने कमी झालं म्हणजे बदल नाही असं समजायचं नाही. ते या पद्धतीने व्यवस्थित मांडायचं आणि एका स्टेप मध्ये नफा तोटातलं कोणतंही उदाहरण मी तुम्हाला एका स्टेप मध्ये सोडून दाखवू शकतो. जर तुम्हाला बेसिक कळालं तुम्ही एका स्टेप मध्ये मांडून सोडवू शकता. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 27. एका टेबलाची छापील किंमत रुपये 5500 आहे. 10% सूट देऊनही 10% नफा होतो, तर टेबलाची खरेदी किंमत किती? चालवा डोकं, तोपर्यंत मी लिहून घेतो. डोकं चालवता चालवता व्हिडिओला लाईक करा. छापील किंमत, खरेदी किंमत आणि विक्री किंमत. तर यामध्ये दिलेले आपल्याला छापील किंमत 5500 आहे. त्यानंतर त्याच्यावर 10% सूट दिली. छापील किमतीचं रिलेशन कुणाशी असतं? विक्री किमतीशी असतं. 10% सूट दिलेली आहे. देऊनही 10% नफा होतो. ही सूट देऊनही या दोघांमधलं जे रिलेशन आहे ते आहे 10% नफा. 10% नफा होतो. तर आपल्याला काढायची आहे खरेदी किंमत. आता हे सोडवताना पहा काय करावं लागेल? छापील किमतीवरून आपण विक्री किंमत काढणार आणि विक्री किमतीवरून आपण खरेदी किंमत काढणार. चला सोडवूया. छापील किमतीवरून विक्री किंमत काढणे म्हणजे सरळ प्रवास आहे. हे 5500 गुणिले सरळ प्रवास 100 छेदात 10% सूट म्हणजे 100 90 रुपये गुणिले ही आली विक्री किंमत. मला काढायची खरेदी किंमत. आता विक्री किमतीवरून खरेदी किंमत काढणे हा उलट प्रवास आहे. उलट प्रवासात 100ला आपण डोक्यावर घेतो आणि काय झालं तिथे 10% नफा झाला म्हणजे 100ला 110 रुपये मिळालेले आहेत. सिंप्लिफाय करूया. 100 गेले, हा एक 0, हा एक 0 गेला. 11 ने भाग द्या. 11 5 55, 11 0 0 11 0 0 राहिले 500 गुणिले 9 5 9 45 आणि हे 2 0 4500 ही काय असणार आहे? त्या वस्तूची खरेदी किंमत असणार आहे. तुम्ही म्हणाल सर विक्री किंमत का नाही काढत बसले तुम्ही? मी त्याला असंच ठेवलं, मला विक्री किंमत काढायची गरजच नाहीये. त्या कॅल्क्युलेशनला तसंच ठेवलं आणि त्याच्यावरून परत मी डायरेक्ट खरेदी किमतीकडे गेलो. याचं उत्तर आलं 4500 ही त्याची असणार आहे खरेदी किंमत. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 28. एका साडीच्या छापील किमतीवर 20% सूट देऊनही दुकानदारास 20% नफा होतो. खरेदी किंमत 1500 असल्यास छापील किंमत किती? व्हरायटी उदाहरणं घेतलेली आहेत. आता इथे छापील किंमत शोधायची, तर ते सगळं रिलेशन आपल्या लक्षात यावं म्हणून उदाहरण व्हरायटीचं घेतलेलं आहे. चला सोडूया. तर यामध्ये आपल्याला माहिती आहे सुरुवातीला असते छापील किंमत, मध्ये असते ती असते खरेदी किंमत आणि शेवटी असते ती म्हणजे असते विक्री किंमत. तर छापील किंमत आपल्याला काय काय दिलेलं आहे ते पाहूया. खरेदी किंमत 1500 आहे, ही कळाली. आता छापील किमतीवर 20% सूट देतो दुकानदार. ह्या छापील किमतीवर 20% सूट देतो. ठीक आहे. छापील किमतीवर सूट देऊन विक्री किंमत मिळते. दुकानदारास 20% नफा होतो आणि खरेदी आणि विक्रीमध्ये रिलेशन आहे ते आहे 20% नफ्याचं.
आपल्याला काढायची आहे ही छापील किंमत आपल्याला शोधायची. सगळे मार्ग आपल्याला दिलेले आहेत. खरेदीवरून ह्या नफ्याच्या आधाराने विक्री किंमत काढणार, विक्रीवरून या सूटच्या आधारे छापील किंमत काढणार. हा रस्ता लक्षात ठेवा. तुम्ही जर ती किचकट सूत्र पाठ करत बसलात तर ती परीक्षेत अजिबात आठवत नाहीत. हे बेसिक जर लक्षात असेल तर यातला कसाही फिरवून प्रश्न विचारू द्या तरी देखील सोडवता येतो, सहज सोडवता येतो. चला पहा इथे काढूया. खरेदीवरून आधी विक्री काढू. खरेदीवरून विक्री काढणे हा इथे सरळ प्रवास आहे. 1500 गुणिले सरळ प्रवास आहे म्हणजे 100ला 20% नफा म्हणजे 100ला 120 मिळतात. ही आली विक्री किंमत. याला सोडवत बसायचं नाही, हिला असंच राहू द्या. ही विक्री किंमत आली आहे. आता यामधून काय करायचं आपल्याला, विक्री किमतीवरून आपल्याला छापील किंमत काढायची. उलट प्रवास करायचा आहे. उलट प्रवास करायचा आहे तर 100ला डोक्यावर घ्यायचे आणि काय झालं 20% सूट दिली. 20% सूट म्हणजे 100ची वस्तू 80लाच विकली. झालं. हे सोडवलं की आपल्याला मिळणार आहे छापील किंमत. इथे हे 100 गेले, राहिले आता काय, हा 0, हा 0 गेला. 8 1 8, 15 8 120 होतात. राहिले काय 150 गुणिले 15, 15 गुणिले 15चा वर्ग 225 आणि हा 1 0. 2250 ही जी आहे ती त्या साडीची छापील किंमत असणार आहे. एवढं मोठं उदाहरण एका स्टेपमध्ये सोडून टाकलं. कोणतंही उदाहरण एका स्टेपमध्ये सोडवता येतं नफा तोटाचं. चला पाहूया पुढचं उदाहरण. पुढे आहे प्रश्न क्रमांक 29. वस्तूची किंमत 15% वाढवून त्यावर 5% सूट दिली, शेकडा नफा किती? आता पहा काय केलं यामध्ये, वस्तूची किंमत 15%नी वाढवली आणि त्यावर 15% वाढ आणि परत काय केलं 5% सूट. 5% सूट तर शेकडा नफा किती? आता शेकडा नफा काढण्यासाठी आपल्याला खरेदी माहित पाहिजे, विक्री माहित पाहिजे. तर इथं काय करूया आपण, खरेदी जी आहे ती 100 मानूया, ही खरेदी, आणि ही इकडे शेवटी येणार आहे ती म्हणजे विक्री असणार आहे. तर 100 रुपये खरेदी आहे, यावर 15% वाढ झाली म्हणजे सरळ मार्गी प्रवास चालू आहे आपला इकडनं तिकडे. 100चे होणार आहेत 115 गुणिले 5% सूट दिली म्हणजे काय, 100ला दिले 95, तर किती आली विक्री किंमत? चला हे सोडवायचे आपल्याला. हे 100 गेले, त्यानंतर इथे भाग देऊया. 5 20 100, 5 19 95, परत इथे 5 चोक 20, 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15. 23 गुणिले 19 भागिले 4. 23 गुणिले 19 भागिले 4. हे सोडवलं तर 19 त्रिक 57, हातचे आले 5, 19 जुने 38 आणि 5 झाले 43, 437 भागिले 4. आणि हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर पॉइंटमध्ये प्रश्न आपल्याला पर्याय दिसत आहेत. तर इथं होणार आहेत 4 1 4, त्यानंतर हे 3 4 0 0, त्यानंतर 4 9 36, राहिला 1, 4 2 8, राहिले 2, 4 5 20, 109.25. आधी होते 100, त्याचे होत आहेत 109.25. 100 खरेदी आहे, विक्री 109.25 आहे, म्हणजे 100 रुपयांवर जो वाढीव नफा मिळाला तो किती आहे, 9.25%. हे असणार आहे त्यामध्ये झालेला शेकडा नफा. चला पाहूया पुढचा प्रश्न. हे पण एका स्टेपमध्ये सोडवलं आपण. पुढे आहे प्रश्न क्रमांक 30. आणि अजूनही जर तुम्ही व्हिडिओमध्ये टिकून असाल तर तुमचं अभिनंदन, कारण तुमचं नफा तोटा या टॉपिकचं लाईफ टाइम टेन्शन संपणार आहे आणि तोही एकदम सोप्या पद्धतीने. पुढे अजून क्रेझी उदाहरणं आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या विद्यार्थ्यांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांच्या देखील या कन्सेप्ट्स क्लिअर होऊन जातील. प्रश्न आहे, एका रेडिओच्या विक्रीवर दुकानदारास शेकडा 15 नफा मिळतो, पण रुपये 360 कमी घेऊन विकल्यास शेकडा 15 तोटा होतो, तर रेडिओची खरेदी किंमत किती? तर यामध्ये रेडिओची जी खरेदी किंमत आहे, खरेदी, ही खरेदीच आपण मानूया 100% आहे. आता यामध्ये दोन पॉसिबिलिटी सांगितल्यात. त्याच्या विक्रीवर शेकडा 15 नफा मिळतो, 15% नफा मिळतो, याचाच अर्थ 100चा रेडिओ कितीला विकला जातो, 115%ना विकला जातो. आणि जर 360 रुपये कमी घेऊन विकले, जर 360 रुपये कमी घेऊन विकले तर काय होतंय, तिथं 15% तोटा होतोय. 15% तोटाचाच अर्थ 100ची वस्तू विकली जाणार आहे 85%. आता इथे पहा, 115% आणि हे 85%, यामधलं अंतर दिलंय आपल्याला 360. 115 वजा 85 किती होतात, 30%. हे 30% बरोबर आहे 360. ते 360 दोघांमधलं अंतर. तर इथे
1% बरोबर काय होईल, हे 360 ला 30 जाऊन भागिले होतील आणि 0 0 जातील आणि 12 36, 1% येणार आहे 12. आपल्याला विचारले खरेदी किंमत किती. खरेदी किंमत किती आहे, 100% आहे. खरेदी किंमत आहे 100%. 1% 12, तर 100% बरोबर किती येणार आहेत, 12 वर 2 शून्य येतील, 1200. म्हणजेच त्या रेडिओची जी खरेदी किंमत आहे ती असणार आहे 1200 रुपये. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 31. एक रेडिओ रुपये 1440 ला विकल्याने शेकडा 10 तोटा होतो. शेकडा शब्द आला की खरेदी किंमत काढायचीच, हे लक्षात ठेवा. तर यामध्ये आहे पहिल्यांदा असेल खरेदी, इकडे असेल विक्री. 1440 ला विकला म्हणजे विक्री जर 1440 असेल तर काय होतं, तोटा होतो 10%. 10% तोटा होतो. मग त्याची खरेदी किंमत आपल्याला इथं काढावी लागेल. पुढे काय म्हटलंय, शेकडा 10 नफा मिळावा म्हणून तो रेडिओ आणखी किती रुपयांनी जास्त विकावा. आणि काय पाहिजे आपल्याला, आपल्याला पाहिजे 10% नफा पाहिजे. तेव्हाची विक्री किंमत किती हे आपल्याला काढावं लागेल. तर खरेदी किंमत जी काही येईल ती सेमच असणार आहे दोघांची. इथं पहिल्यांदा काय करावं लागेल, विक्रीवरून खरेदी काढावी लागेल आणि मग पुन्हा खरेदीवरून विक्री काढावी लागेल. म्हणजे एकदा उलटा प्रवास आहे आणि एक परत सरळ प्रवास आहे. तर 1440 विक्री 10% तोट्याने, तर हे सोडवणार कसं, हे सोडूया आपण. हे 1440 गुणिले 10% तोटा आहे आणि उलट यायचंय, उलट प्रवास असेल 100 डोक्यावर घ्यायचे, 100 छेद 10% तोटा म्हणजे 100 ची वस्तू 90 ला. हे सोडवल्यानंतर आपल्याला मिळणार आहे खरेदी किंमत. हे सोडवल्यावर मिळणार आहे आपल्याला खरेदी किंमत. खरेदी किमतीवरून आता विक्री किंमत काढायची. ती विक्री किंमत काढण्यासाठी काय, 10% नफा आहे आणि सरळ जायचंय म्हणजे 100 छेदात असणार आहेत. आणि यामध्ये रिलेशन जे दिले ते काय आहे, 10% नफा म्हणजे 100 ची वस्तू 110 ला असणार आहे. म्हणजे आपल्याला नवीन विक्री किंमत मिळणार आहे. आधीच्या विक्री किमतीतून तोट्याच्या रिलेशनने आपण खरेदी किंमत काढली आणि या खरेदी किमतीवरून 10% नफ्याने विक्री किंमत काढण्यासाठी पुढची स्टेप घेतली. चला आता हे सोडवूया आपण. रे 100 100 गेले, हा एक 0, हा एक 0 गेला. 9 ने याला भाग देऊया. 16 9 144, हे 16 आणि हा 0 म्हणजे हे झाले 160. हे झाले गुणिले 11. 160 गुणिले 11, हा 0 असाच. 11 66, 11 1 11 6 17. 1760 ही त्याची विक्री किंमत पाहिजे. विचारले काय आपल्याला, आणखी किती रुपयांनी जास्त विकावा. 1440 पेक्षा किती जास्त आहेत 1760, तर 1760 मधून हे 1440 आपण वजा करणार आहोत. 0 2 हे 3 आणि हा 0. 320 रुपयांनी हा जास्त विकणं गरजेचं आहे. तेव्हा काय होणार आहे, 10% नफा मिळणार आहे. एका स्टेप मध्ये हे देखील सोडवता आलं आपल्याला. या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत, उलट प्रवास आणि हा सरळ प्रवास. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 32. 4 वस्तूंची विक्री किंमत ही 5 वस्तूंच्या खरेदी किमती इतकी आहे. एका वस्तूवर होणारा नफा हा खरेदी किमतीच्या किती पट आहे. जेव्हा कधी असं दिलेलं असतं विक्री बरोबर खरेदी, तर ते सोडवण्यासाठी खूप सोपं लक्षात ठेवा की यामध्ये झालेला नफा किंवा तोटा काढण्यासाठी काय करायचे, खरेदी भागिले विक्री गुणिले 100 करायचे. खरेदी किती आहे, 5 वस्तूंची खरेदी छेद विक्री किती आहे, 4 वस्तूंची विक्री. यातून आपल्याला मिळणारे नफा झाला किंवा तोटा झाला हे आपल्याला यातून कळत असतं. मग गुणिले 100. 4 1 4 4 25 100. 25 5 झाले 125. आता पहा, आधी होते किती 100, आता मिळत आहेत किती 125. म्हणजेच यामध्ये काय होतोय, 25% नफा होतोय. आता यामध्ये आपल्याला काय विचारलंय, एका वस्तूवर होणारा नफा हा खरेदी किमतीच्या किती पट आहे. तर खरेदी किंमत जी आहे ती आहे आपली 100 आणि एका वस्तूवर होणारा नफा, एक वस्तू असू द्या किंवा 100 वस्तू असू द्या, शेकडा नफा जो आहे हा सेमच असतो सगळीकडे. 25% नफा होतो म्हणजे 100 रुपयांवर हा 25 नफा होतोय. म्हणजे एका वस्तूच्या खरेदीवर होणारा नफा हा खरेदी किमतीच्या किती पट आहे, खरेदी किमतीच्या किती पट आहे. चा, ज्याला चा लागतो ना, चा तो नेहमी छेदात असतो. पुन्हा चा, त्याच्या किती पट आहे, खरेदी किमतीच्या किती पट आहे. म्हणजे 100चा पाडा कितीपर्यंत म्हणल्यावर 25 येते. तर याला सिम्प्लिफाय करूया. 25 1 25, 25 चौक 100 आले 1/4. म्हणजे तो किती आहे, 1/4 पट आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न.
पुढे आहे प्रश्न क्रमांक 33. 40 वस्तूंची खरेदी ही 30 वस्तूंच्या विक्री किमती इतकी आहे, तर शेकडा नफा किती? 40 वस्तू खरेदी करायला जेवढे पैसे लागले तेवढे पैसे 30 वस्तू विकल्यावरच मिळतात, तर शेकडा नफा विचारलाय. शेकडा नफा काढण्यासाठीच तुम्हाला सांगितलं खरेदी छेद विक्री गुणिले 100. खरेदी किती आहे? 40 ची खरेदी छेद विक्री किती आहे? 30 ची विक्री गुणिले 100. हे सोडवा, हा 0 0 गेला, राहिले काय? 40 गुणिले 10 400 छेद 3, 400 छेद 3 म्हणजेच हे झाले 3 एके 3, राहिला 1, परत 3 त्रिक 9, परत 3 त्रिक 9, परत राहणार आहे 1 छेद 3, म्हणजे 133.103 झालं. सुरुवातीची किंमत होती 100 रुपये आणि आता मिळत आहेत 133.103. म्हणजेच यामध्ये जे ऍडिशनल आहे 100 पेक्षा जास्त जे आहे तेवढा यामध्ये झालेला नफा आहे, जो की आहे पर्याय क्रमांक बी. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 34. एक वस्तू छापील किमतीवर 10% सूट देऊन विकली तरीही दुकानदाराला 20% नफा होतो. सूट न देता विकल्यास शेकडा किती नफा होईल? तर यामध्ये सुद्धा तेच, छापील किंमत, खरेदी किंमत, विक्री किंमत, सरळ मार्ग. 10% सूट देतो. आता समजूया आपण छापील किंमत 100 आहे, याच्यावर 10% सूट दिली जाते, म्हणजे ती कितीला? 90 ला विकली जाणार आहे. तरीही दुकानदाराला 20% नफा होतो. नफ्याचं रिलेशन खरेदी विक्रीमध्ये इथं जे आहे तो आहे 20% नफा. आता याच्यावरून आपल्याला काय करावी लागेल? खरेदी किंमत काढावी लागेल. विक्री किमतीवरून खरेदी किंमत काढणे हा उलट प्रवास आहे. मग खरेदी किंमत काढण्यासाठी काय होईल? खरेदी बरोबर हे 90 गुणिले उलट यायचं म्हणजे 100 डोक्यावर घेणार छेद 20% नफा होतो. याचा अर्थ काय? 100 चे 120 मिळतात. चला हे सोडूया. 20 5 100, 20 120 आणि 6 15 90, 15 गुणिले 5 झाले 75. जे खरेदी किंमत आली 75. आता विचारू द्या काय पण, सूट न देता विकल्यास शेकडा किती नफा होईल? सूट न देता विकली तर ती वस्तू किती रुपयांना विकली जाईल? 90 नाही, 100 ची 100 लाच विकली जाईल ती वस्तू. 100 ची वस्तू 100 लाच विकली जाईल. आता खरेदी किंमत माहिती आपल्याला किती आहे? 75 आहे, आणि ती जर 100 लाच विकली तर काय होईल? तर 25 रुपये नफा होईल खरेदी किमतीवर. म्हणजेच 75 रुपयांवर 25 नफा होईल. तर 100 ला किती? भाग द्या. 25 एके 25, 25 त्रिक 75, 100 छेद 3 हे नेहमी येतात 33.103%. म्हणजे जो शेकडा नफा असणार आहे तो असणार आहे पर्याय क्रमांक सी, 33.103%. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 35. एक वस्तू रुपये 157 ला विकल्यास होणारा तोटा ती वस्तू 226 ला विकल्यास होणाऱ्या नफ्याच्या अर्धा आहे. वस्तूची खरेदी किंमत किती हे आपल्याला विचारले. खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे आणि काय म्हटले? ती वस्तू जर 157 ला विकली, तोटा इकडे लिहूया आपण, 157 ला जर ती वस्तू विकली तर इथं होणारा जो तोटा आहे, हा जो तोटा आहे हा ती वस्तू 226 ला विकल्यास, ती वस्तू जर 226 ला विकली होणाऱ्या नफ्याच्या अर्धा आहे. या नफ्याच्या अर्धा हा तोटा आहे, हा इकडे नफा आहे. आणि यात काय म्हटलंय? जर नफा 2 असेल तर तोटा 1 आहे, याच्या अर्धा आहे. म्हणजेच यामधलं जे अंतर आहे, या 157 रुपये आणि 226 रुपये यातलं जे अंतर आहे ते 2 नफा आणि 1 तोटा, म्हणजे असे 3 भाग बरोबर हे अंतर आहे. 226 मधनं 157 गेले तर 157 आणि 3 60, 43 अधिक 26 ते होतात 69. हे 3 भाग बरोबर 69 आहेत. तर 1 भाग बरोबर किती येईल? 69 भागिले 3 23 येईल. 1 भागिले 23 म्हणजे जो तोटा आहे तो आहे 23 रुपये, किंवा नफा जो आहे तो आहे 23 दुने 46 रुपये. मग आता यातलं कोणतंही रिलेशन वापरा आणि त्याच्यावरून खरेदी किंमत काढा. चला तोट्याचं वापरूया. 23 रुपये तोटा होतो. ही खरेदी आहे आणि ही विक्री आहे. म्हणजेच काय? खरेदी किंमत जी आहे ही विक्री किमतीपेक्षा जास्त असणार आहे 23 रुपयांनी. मग खरेदी किंमत किती येईल? तर ही विक्री किंमत 157 अधिक इकडे होणारा तोटा जो आहे तो आहे 23 रुपये, म्हणजेच 180 रुपये खरेदी किंमत होणार आहे. पहा, 180 जर खरेदी किंमत झाली, 180 खरेदी झाली तर 180 अधिक 46 बरोबर 226 विक्री किंमत होते. नफा दुप्पट असतो तेव्हा ते आपलं क्रॉस टॅली सुद्धा इथं होतंय.
उत्तर आलं आपलं 180 रुपये ही त्याची खरेदी किंमत होईल. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 36. समान खरेदी किंमत असलेल्या दोन वस्तूंच्या विक्री किंमतीत रुपये 60 फरक आहे. नफ्यातील फरक (12% आहे. प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत किती? समान खरेदी किंमत असलेल्या दोन वस्तू आहेत आणि त्यांच्या विक्रीमधला फरक जो आहे तो विक्रीतला फरक तो आपल्याला दिलेला आहे, तो आहे 60 रुपये. रुपये 60 फरक आहे आणि त्यांच्या नफ्यातला फरक जो आहे तो 12% आहे. हे 12% बरोबर 60 आहेत. खरेदी किंमत समान आहे त्यामुळे आपण हे रिलेशन मांडू शकतो. 12% म्हणजे 60 आहेत, याचाच अर्थ 1% बरोबर किती येणार? 12 पंचे 60. 1% कळाला आपल्याला किती आहे? 5. आता आपल्याला विचारले त्या वस्तूची खरेदी किंमत किती? खरेदी किंमत नेहमी किती असते? 100% असते खरेदी किंमत म्हणजे. मग ह्या 5 वर काय येतील? 2 शून्य येतील. म्हणजे खरेदी किंमत किती येणार आहे? 500 रुपये ही त्या वस्तूची खरेदी किंमत असणार आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 37. दोन वस्तू प्रत्येकी रुपये 1560 ला विकल्या. एका वस्तूवर 20% नफा व दुसऱ्यावर 30% नफा झाला. दोन्ही वस्तूंची एकूण खरेदी किंमत किती? आता यामध्ये खरेदी, नफा आणि विक्री दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या 1560 ला विकलेल्या आहेत. एका वस्तूवर 20% नफा झालेला आहे आणि दुसऱ्या वस्तूवर 30% नफा झालेला आहे. विक्री किंमत इथेही 1560च आहे आणि आपल्याला विचारले एकूण खरेदी किंमत किती त्या दोन्ही वस्तूंची. इथे पहा, विक्रीवरून खरेदी काढायची आहे म्हणजेच इथे उलट प्रवास आहे. उलट प्रवास करूया. पहिल्या याच्यात पहा, हे 1560 गुणिले उलट प्रवास म्हणजे 100 डोक्यावर. इथे 20% नफा म्हणजे 100 चे 120. हे सोडवल्यावर हे 0 0 गेले. 12 13 156 हा 0 0. हे 13 गुणिले 10 झाले 1300. पहिल्याची खरेदी किंमत आली 1300. त्यानंतर दुसरी 1560 गुणिले उलट प्रवास आहे 100 डोक्यावर. 30% नफा म्हणजे 100 चे होणार आहेत 130. 0 0 गेले. 13 12 156 हा 0. 120 गुणिले 10 हे होणार आहेत 1200. इथली खरेदी किंमत आली 1200. आपल्याला विचारले एकूण खरेदी किंमत किती होईल, तर ती होणार आहे 2500 रुपये ही एकूण खरेदी किंमत असणार आहे. हा उलट प्रवासाचं एका स्टेप मध्ये सोडवता आल्यामुळे आपण हे 1 मिनिटात उदाहरण सोडवू शकतो. उत्तर आहे याचं 2500 ही एकूण खरेदी किंमत असेल. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 38. साखरेचा दर 25% वाढला त्यामुळे खप 15% कमी झाला. शेकडा नफा किंवा तोटा किती हे विचारलेलं आहे. तर यामध्ये साखर आणि त्याची किंमत असं आपण घेऊया. सुरुवातीला असं समजूया 100 किलो साखर 100 रुपयांना विकली जात होती. हा बेस झाला आपला. तर काय केलं, साखरेचा दर 25% वाढवला त्यामुळे 100 किलो साखर आता 125 रुपयांना विकली जायला लागली. पण त्याचा परिणाम काय झाला, तर खप 15% कमी झाला. म्हणजे आता 100 किलो नाही, आता 85 किलो साखर विकली जाते. तर त्याची विक्री किंमत किती होत असेल हे सोडवण्यासाठी काय करणार आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन. x गुणिले 100 त्याला त्रैराशिक म्हणतात. 125 गुणिले 85 आणि ही आपली प्राचीन भारतीय पद्धत आहे कोणतेही उदाहरण सोडवण्यासाठीची. समान संबंधावर हे 100 तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. 125 गुणिले 85 भागिले 100. 25 चौक 100. 25 5 125. हा जर गुणाकार केला तर 5 5 25. 85 40 आणि 2 42. 425 चे 4. 4 1 4. 4 0 0. 4 7 24. राहिला 1. 4 2 8. 4 25. 106.25. आता 85 ला मिळतात आपल्याला 106.25. आधी काय होत होतं, 100च रुपये मिळत होते. आता मिळायला लागले किती? 106.25 म्हणजे 6.25% एवढा त्यामध्ये आता नफा झालेला आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 39. दमू नका, थकू नका, थोडे प्रश्न राहिलेत. आता सगळा नफा तोटा क्लिअर होऊन जाणार आहे आपला. एक वस्तू 150 ला विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या 1.5 नफा तीच वस्तू 275 ला विकल्यास होतो. वस्तूची मूळ किंमत किती? दोन विक्री किमतींमधला फरक दिलेला आहे. आता इथे पहा, ही एक विक्री किंमत आहे आणि ही एक विक्री किंमत आहे. तर नफा होणारी विक्री किंमत किती आहे? 275 आणि तोटा होणारी किंमत कोणती आहे? ती आहे 150. आता काय म्हटलंय,
150 ला विकल्यास जेवढा तोटा होतो, इथं होणारा जो तोटा, या दोघांमधलं अंतर पहा, इथं होणारा जो तोटा आहे हा तोटा त्याच्या दीडपट नफा ती वस्तू 275 ला विकल्यावर होतो नफा, आणि इथं आहे ती म्हणजे आहे मूळ किंमत. तर जेवढा तोटा होतो तो तोटा 1x असेल समजा, तर त्याच्या दीडपट नफा होतो म्हणजे हा 1.5x. आता ह्या दोन किमतींमधलं अंतर म्हणजे 1x अधिक हे 1.5x, हे 1.5 आणि 1 होतात हे 2.5x बरोबर. ह्या दोघांमधलं अंतर आहे की एवढे भाग हे अंतर आहे या 275 आणि 150 मधलं, यातलं अंतर येणार आहे 125 बरोबर ना. 150, 250 आणि 275. x बरोबर येणार आहे हे 125 अपॉन 2.5 म्हणजेच हे 1250 भागिले 25, 25 5 125, 25 0 0 म्हणजे 50. x ची किंमत आली 50 म्हणजे तोटा जो आहे तो असणार आहे 50 किंवा नफा जो आहे 50 च्या दीडपट म्हणजे 75 नफा. आता यातल्या कोणत्याही रिलेशनचा वापर करून आपण ही इथली मूळ किंमत काढू शकतो. विक्री किंमत 150 आणि तोटा जर 50 असेल तर खरेदी किंमत काय असणार आहे, ती जास्त असणार आहे. 150 अधिक 50 200 रुपये खरेदी किंमत असणार आहे. पर्याय क्रमांक डी 200 रुपये खरेदी. किंवा इथेही पहा विक्री किंमत 275 आणि नफा 75 आहे म्हणजे मूळ किंमत जी आहे खरेदी किंमत ती 200 असणार आहे. कसंही क्रॉस टॅली करू शकता. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 40. एका विक्रेत्याने 2 घड्याळे प्रत्येकी 720 रुपयांस विकली. विक्री किंमत दिलेली आहे. तेव्हा एकात 20% नफा झाला, दुसऱ्यात 20% तोटा झाला, तर त्या व्यवहारात नफा अगर तोटा किती झाला. त्यामध्ये ही विक्री किंमत दिलेली आहे. समजा ही समान खरेदी किंमत असते, दोघांची खरेदी किंमत 720 असते आणि एकात 20% नफा आणि दुसऱ्यात 20% तोटा झाला असता, तर या संपूर्ण व्यवहारात नफा किंवा तोटा काही झाला नसता, ना नफा ना तोटा असं राहिलं असतं. पण 720 इथं विक्री किंमत दिलेली आहे. आता हे सोडवण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिली जी आहे ती आपली रेग्युलर पद्धत, की खरेदी नफा किंवा तोटा आणि विक्री. इथं दोघांची विक्री जी आहे 720 आहे आणि पहिल्यामध्ये आहे तो म्हणजे आहे 20% नफा आणि दुसऱ्यामध्ये आहे तो म्हणजे 20% तोटा. आता हा उलट प्रवास आहे, विक्रीवरून खरेदी काढायची आपल्याला, तर ते सोडवण्यासाठी काय करणार आपण, पहिल्या याचं काढूया. 720 उलट प्रवास म्हणजे 100 डोक्यावर, 20% नफा म्हणजे छेद 120, 0 0 गेले 12 72, 6 गुणिले 100 600. पहिल्याची खरेदी किंमत आली 600, दुसऱ्याची खरेदी किंमत काढूया 720 गुणिले उलट प्रवास 100 डोक्यावर 20% तोटा म्हणजे 100 ची वस्तू 80 ला विकली, 0 0 गेले 8 9 72, 9 गुणिले 100 900, इथली खरेदी किंमत आली 900. आता एकूण खरेदी किंमत जी झाली ती झाली 9 अधिक 6 म्हणजे 1500 खरेदी किंमत झाली आणि विक्री किंमत किती झाली 720 7 दुणे 1440 ही विक्री किंमत झाली. तर पहा इथे काय झालंय 1500 खरेदी आहे आणि विक्री जी आहे ती 1440 आहे म्हणजे याच्यामध्ये होणार आहे तो होणार आहे तोटा. तो किती होणार आहे 60 रुपये तोटा होणार आहे. 1500 वजा 1440. मग शेकडा नफा आपल्याला विचारलेला आहे. शेकडा नफा अगर तोटा तर इथं तोटाच होतोय. 60 रुपये तोटा होतो 1500 वर, तर 100 वर किती, 2 0 2 0 गेले 15 चौक 60 म्हणजेच यामध्ये काय होणार आहे 4% तोटा होणार आहे. 4% तोटा जो आहे पर्याय क्रमांक ए. आता हे सोडवण्यासाठी एक शॉर्टकट आहे, तो पण सांगून देतो तुम्हाला, लक्षात राहिला तर तो वापरा. जेव्हा कधी असं असतं की विक्री किंमत समान असते आणि एकामध्ये होणारा तोटा आणि दुसऱ्यात होणारा नफा हा देखील समान असतो, तेव्हा त्या व्यवहारामध्ये नेहमी शेकडा तोटाच होतो आणि तो तोटा काढण्याचं सूत्र आहे तोट्याचा वर्ग भागिले 100. तोटा किती झालेला आहे 20 झालेला आहे, म्हणजे 20 चा वर्ग भागिले 100 म्हणजे 20 चा वर्ग 400 भागिले 100, 100 चौक 400 म्हणजेच 4% तोटा होणार आहे. हे सूत्र वापरून सोडवलं, जर सूत्र लक्षात राहत असेल तर सोडवा, नाहीतर हे सुद्धा 1 मिनिटाच्या आत सोडवता येतं. त्याचं कॅल्क्युलेशनवर कमांड, त्याला आहे गणितात डिमांड. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 41. 2 वस्तू प्रत्येकी रुपये 600 ला विकल्या. एका वस्तूवर 9% नफा व दुसऱ्यावर 9% तोटा झाला. एकूण शेकडा नफा किंवा तोटा किती. सेम आहे, यामध्ये सुद्धा तुम्ही शॉर्टकट वापरा किंवा रेग्युलर पद्धतीने सोडवा. तोटा किती यामध्ये 9% म्हणजे 9 चा वर्ग छेद 100
9चा वर्ग 81/100 शून्य म्हणजे 0.81 काय होणार आहे, तोटा होणार आहे. 0.81% तोटा, जो की आहे पर्याय क्रमांक सी. शेवटचे 2 प्रश्न आता. पुढे आहे प्रश्न क्रमांक 42. एका माणसाने ₹1200 ला 10 वस्तू खरेदी केल्या. म्हणजे खरेदी किंमत आहे त्याची 1200, त्याला 10 वस्तू खरेदी केल्या. त्यापैकी 3 वस्तू 20% नफ्याने विकल्या, 2 वस्तू खराब झालेल्या. उरलेल्या वस्तू प्रत्येकी कितीला विकाव्यात म्हणजे एकूण 6% नफा होईल. तर पहिली तर महत्वाची गोष्ट, आपल्याला पाहिजे 6% नफा या सगळ्या बिझनेसमध्ये. तर यामध्ये खरेदी जी आहे ती आहे 1200. त्यात आपल्याला नफा जो आहे तो पाहिजे 6%. म्हणजे विक्री किंमत किती पाहिजे हे पहिलं शोधावं लागेल. तर विक्री किंमत शोधताना सरळ मार्ग, सरळ प्रवास, खरेदीवरून विक्री काढणे. सोडवणार कसं, 1200 गुणिले 6% नफा म्हणजे 100 ला मिळणार 106 इज इक्वल टू, हे 2 शून्य गेले, 12 72 आणि 12 12. म्हणजे आपल्याला टोटल विक्री किंमत पाहिजे 1272 रुपये आपल्याला फायनली मिळाले पाहिजे. आता यामध्ये दिलेल्या कंडिशनचा विचार करूया. 1200 ला 10 वस्तू घेतल्या म्हणजे एक वस्तूची किंमत असणार आहे 120 रुपये एका वस्तूची. त्यापैकी 3 वस्तू त्याने 20% नफ्याने विकल्या. आता 3 वस्तू 20% नफ्याने विकल्या. 3 वस्तूंची खरेदी किंमत आहे, एक वस्तू 120 ला म्हणजे 3 वस्तू झाल्या 5×36 360 ला, आणि या त्याने 20% नफ्याने विकल्यात. याच्यावरून विक्री किंमत काढायची आपल्याला. 20% नफा, खरेदीवरून विक्री म्हणजे 100 खाली, 100 चे 120, त्यातला 1 2 शून्य गेले. तर 12 गुणिले 36 इथं झाले 12 72 2 हातचे 7, 12×36 आणि 7 झाले 43, 432. ह्या 3 वस्तूंची विक्री किंमत झाली 432. त्यानंतर 2 वस्तू खराब झाल्या. ठीक आहे, 3 आणि 2 5 वस्तूंचा विषय संपला. उरलेल्या वस्तू म्हणजे राहिलेल्या 5 वस्तू त्याने आता किती रुपयांना विकल्या पाहिजेत. तर 5 वस्तूंची आपल्याला विक्री किंमत काढायची. 6% नफा पाहिजे म्हणजे एकूण विक्री किंमत 1272 पाहिजे. पैकी 432 रुपये मिळालेत. किती पैसे मिळणे बाकी आहे, 1272 वजा ते 432, हे 0 हे 4, 12तनं 4 गेले, राहिले 8. 840 रुपये अजून मिळाले पाहिजेत. कशासाठी, 6% नफा म्हणजेच 1272 रुपये मिळण्यासाठी. वस्तू विकायला शिल्लक किती आहेत, आता 5च वस्तू शिल्लक आहे. तर ह्या 840 ला 5 ने भागलं म्हणजे एक वस्तू कितीला विकावी हे आपल्याला कळणार आहे. चला इथे भाग देऊया. 5 1 5, राहिले 3, 5 30 आणि 5 8 40. म्हणजे प्रत्येक वस्तू किती रुपयांना विकली पाहिजे, आता त्याने 168 रुपयांना विकली पाहिजे. तेव्हा त्याला 6% नफा म्हणजेच 1272 विक्री किंमत मिळेल. चला पाहूया शेवटचा प्रश्न. शेवटच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला नफा तोटा आता कसा वाटायला लागला, एकदम सोपा वाटायला लागला का. नफा तोटावर कोणतीही शंका असेल तर आवर्जून मला पाठवा, कमेंट करा. मी एका स्टेपमध्ये तुम्हाला ते उदाहरण सोडवून दाखवेल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण यापुढेही येणाऱ्या व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. कारण आपल्या चॅनलवर आपण स्कॉलरशिप, NMMS, TET, CTET, MPSC, UPSC यासाठीचं असणारं सगळं गणित एकदम सोपं करून टाकणार आहोत. चला तर मग पाहूयात आजचा शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 43. एक विक्रेता 11 वस्तू 10 रुपयास खरेदी करतो. 11 वस्तू 10 रुपयांना खरेदी करतो आणि 10 वस्तू 11 रुपयास विकतो. तर त्या व्यवहारात त्याला शेकडा नफा किती होतो. 11 वस्तू 10 रुपयांना खरेदी करतो आणि 10 वस्तू विकूनच त्याला 11 रुपये मिळतात. तर यामध्ये आपल्याला प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत काढावी लागेल. तर खरेदी किंमत, इथे खरेदी किंमत काय होणार, 11 वस्तू 10 रुपयांना म्हणजेच 10 भागिले 11 ही असणारे एका वस्तूची खरेदी किंमत. कसं, 10 रुपये प्रति 11 वस्तू. आता विक्री किंमत पण काढावी लागेल आपल्याला. विक्री किंमत काय आहे, 10 वस्तू 11 रुपयांना विकतो म्हणजे 11 रुपये प्रति 10 वस्तू म्हणजेच ही झाली एका वस्तूची विक्री किंमत. तर खरेदी मिळाली, विक्री मिळाली. आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा काढण्यासाठी आपल्याला यात नफा काढावा लागेल आणि नफा बरोबर काय असतो, विक्री किंमत वजा खरेदी किंमत असते, कारण विक्री किंमत जास्त असते. हे 11/10 वजा हे 10/11. हे जर सोडवलं आपण तर काय होणार आहे, 11 गुणिले 11 121 वजा 10 गुणिले 10 हे 100 छेद 11 110
121 वजा 100 हे झाले 21/110 हा झाला नफा. आता आपल्याला काढायचा आहे शेकडा नफा किती, म्हणजे 10/11 वर किती नफा होतोय, 21/110 नफा होतो. तर 100 रुपयांना किती नफा होईल, शेकडा नफा काढायचा आहे. ही आहे खरेदी आणि हा आहे नफा. चला हे सोडवायला काय करणार, तिरकस गुणाकार करणार. x गुणिले 10/11 बरोबर हे 21/110 गुणिले 100. आता पहा हे 10/11 जे आहेत हे तिकडे गेल्यावर काय होणार आहेत, 11/10 होणार आहेत. हे इथून कट करतो, इकडे गेल्यावर झाले हे 11/10 झाले. आता हे सोडवूया. हा एक 0, हा एक 0 आणि हे 2 0 गेले. हे 11 ह्या 11ला गेले, राहिलं काय 21. म्हणजे यामध्ये शेकडा नफा जो आहे तो किती होतो, 21%. अशा पद्धतीने आज आपण टोटल 43 प्रश्नांमधून नफा तोटा संपूर्ण पाहिलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या तयारीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काही जरी शंका वाटली तर नक्की कमेंट करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. छान रहा, सोबत रहा, मस्त अभ्यास करत रहा. धन्यवाद.